तुम्ही कुठं लपून ठेवलं होतं? सांगते, उतरव आधी, खाली उतरव. सॉरी एकदम एक्साइटेड होऊन उचललं तुम्हाला. आपण काय एंट्री घेतली तुम्ही? मला सांगा, हा चमत्कार झाला कसा काय? चमत्कार कुठला होता? मी अशी नाही आहे रे सत्या. मुळात माझा स्वभाव छान आहे. आता जे मम्मी साहेबांनी सपनात बरोबर मी वागले ना, लई चुकीचं होतं. काय? माझं मन मला खायला उठलं आता. लई विचित्र वागले. अहो त्यात काय विचित्र? तुम्ही जो अवतार घेतलाय ना, तो सध्यासाठी एकदम गरजेचा आहे. आणि तुम्ही बघा, ह्याच अवतारामुळे सगळे वटणीवर येतात का नाही ते. त्यामुळे आता स्वतःला अजिबात बदलायचं नाही. हे असं केल्यामुळे सगळं ठीक होईल? अहो 1001% ठीक होईल वाघमारे. आणि कसं आहे, प्रत्येक वेळी सहनशील राहून नाही चालत. आणि आजच्या दुनियेत तर नाहीच नाही. आणि पाणी जेव्हा नाकापर्यंत येतं ना वाघमारे, तेव्हा संयम, सहनशीलता, चांगुलपणा सगळं बाजूला ठेवावं लागतं. आता मी तुम्हाला एवढंच सांगतोय की त्या माजुरड्या पूर्वा मॅडमला आणि या घराला वटणीवर आणायचं असेल ना, तर तुमचं हे बदललेलं रूप लय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमचा स्वॅग अजिबात सोडायचा नाही. ठीक आहे, प्रयत्न करीन. प्रयत्न काय, जमणार तुम्हाला. पण हा स्वॅग माझ्यापासून जरा लांबच ठेवायचा. काय? हा म्हणजे नाही, तुमचा स्वॅग भारीच आहे. पण मला माझ्या आधीच्याच सोजवळ, लाजाळू, साध्या, सिंपल पण डेअरिंग बाज अशाच वाघमारे आवडतात. त्यामुळे त्या तशाच माझ्या वाट्याला याव्या, एवढीच इच्छा आहे. हो का? बर, सोड आता मला. न सोडणार. सोड, मला आवरायचंय. अहो नंतर आवरा की. लाडात येऊ नको, सोड. अहो येणार लाडात. लाडात बी येणार आणि हक्कानं तुम्हाला जवळ बी घेणार. डॅडी साहेब, त्या मंजूला सस्पेंड केलंय म्हणून काही काळ हे दोघं शांत बसतील. पण तुम्ही म्हणताय ते सुद्धा खरं आहे डॅडी साहेब. तो सत्या काही शांत राहणार नाही. ती मंजू एकटी पडावी म्हणून त्या सत्याला जेलमध्ये टाकलेलं मी, पण तो जामिनावर बाहेर आलाच. कस काय बाहेर आला? बाहेर आला कसा? तुझा काय उपयोग आहे मग? डॅडी साहेब, माझा काय उपयोग आहे म्हणजे? डॅडी साहेब, मी सुद्धा कायद्याला बांधील आहे. सही शिक्क्यांसोबतची कागदपत्र माझ्या समोर आली की मला सुद्धा नाही काय करता येत. मंजिरी वाघमारे त्या ग्रहण माझ्या आयुष्याला लागलेलं हे ग्रहण संपलं पाहिजे. संपेल डॅडी साहेब, तुमच्यावर लागलेलं ग्रहण लवकरच संपेल. तुम्ही फक्त उद्याच्या तारखेला व्यवस्थित कोर्टात या आणि प्लीज येताना खबरदारी घ्या. त्या सत्य आणि मंजूला अजिबात कळता कामा नये की तुम्ही तिथे आलात. ठीक आहे? मला उद्या काहीही करून तुमची सुटका करायची. आणि माझ्या लाडक्या डॅडी साहेबांना पुन्हा एकदा सन्मानाने त्यांच्या घरी आणायचंय. हे घे, अजून एवढं पीठ लागल. नीट मळ, चांगलं मळ. कशाला घ्यायचं एवढं? बाजाला घ्यायचं. काय करायचं काय नाही कळणं झालंय मला तर. डोसक्यात उद्देश आहेत काय 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 होते मी, काय झाले. ती नेबळट एवढी कशी काय दणकट वागायला लागली तीच कळणं झाले बघ. खरंय मम्मी,
मला पण एकदम आश्चर्याचा धक्काच बसला बघा एक जावईंचा नवीन अवतार बघून. काय तर करायला पाहिजे सपने. हा मम्मी बरोबर आहे, पण काय करायला पाहिजे? मीच आहे बावटेस का ग? मीच आहे ना, मला कशाला घाबरतेस बया? हे छान लावलंय. हाय का आता मला बघून तुम्ही पण टचकलात की मग काय तुम्ही पण बावट आहात का? हल्ला का नाकाचा शेंडा? हा नको खोकलं कुठली मला बावट म्हणते नाही का? ए सपने आधीच त्यांनी बेटी माझ्या डोसक्याचं दही केलंय बघ का. हा तू अजून तुझा नाकाचा शेंडा हाणत बसू नको इथं. बाकीची काम पडली ती पण करून घे, नाही तर तुला खलबत्त्यात कुठून काढीन बघ. सगळी कामं मीच करणार, मग तुम्ही काय करणार? नाही का आता हसण्यासारखं काही त्याच्यात? मी फक्त एकच काम करणार आहे, चपात्या लाटायचं ना. मग कुठलं काम करणार? सपने बया हे काय तवा? जमाल गोटा. जमाल गोटा याचं काय करणार तुम्ही? हे का नाही त्या नेबड्याच्या जेवणात मिसळणार. मग बघू ती नेबड कसा माज करते ती. बया भारी. मम्मी गोळा तुमच्यासारखा दिसतोय. ही सॉरी. मंजू तुझा हा लुक आवडला बरं का आपल्याला. एकदम मस्त. थँक्यू पप्पा. हा जयदे सत्या नेमकं सूर्य आज कुणीकडे उगवलाय रे? हा मला पण तोच प्रश्न पडतोय. पण पप्पा दादा सूर्याबरोबर कोणाच तरी युती झालेली दिसते, म्हणून हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं बघायला भेटते. अरे मग काय मला बी तेच कळना झालंय की सूर्य नक्की उगवलाय तरी कुठून. हे बघा समजानी जेवणाकडे ध्यान द्या, सूर्याकडे नग. कसं आहे सूर्य उगवायचा तिथून उगवतो आणि कवाच मावळलाय. पण मी आज जेवणात खास मेनू बनवलाय. पेंटर तुमच्या लाडक्या सुनबाईच्या आवडीचं जेवण बनवलंय बर का. म्हणजे पिवळा बटाटा आणि आंबट गोड आमटी आणि इंद्रायणी तांदळाचा भात. आता कसं आहे म्हणलं पोरगी एवढी रस दमून भागून येते ना, तर म्हणलं तिला आराम द्यावा आणि आपल्या हातचं बी कधीतरी खाऊ घालावं ना, म्हणून समजा बनवलंय मी. अरे वा. इतर वेळेला कधीच तू महिला प्रदेशाध्यक्ष शोभत नाहीस, पण आज खरी शोभतेस बघ महिला प्रदेश अध्यक्ष. नाही नाही खरे खरे छान छान छान. नाही पण मला सपनेचं एक कळलंय, रोज तर जेवणाच्या आधी सगळ्यांबरोबर हावऱ्यासारखी जेवायला बसते, पण आज मात्र सपना उभी. असू दे ते रोजचं वेगळं असतं.